राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये येणार आहेत। 90 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे आणि या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित झाला असून या हप्त्यासाठी रुपये 1774 कोटी निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। राज्यातील सुमारे 90,34,000 पात्र शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय मुख्यमंत्री फडणवीसांकडून कर्जमाफी योजनेमधील 50,000ची अट रद्द करण्यात आली आहे। 50,000ची अट काढली, 2 लाखापर्यंत कर्जमाफी मिळणार असं मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केलंय। महात्मा फुले योजनेमधील लाभार्थी शेतकऱ्यांना सुद्धा आता 2 लाखापर्यंत कर्जमाफी मिळणार अशी घोषणा देखील फडणवीसांनी केली आहे। अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा, राज्य सरकारकडून 84 कोटींची मदत मंजूर। अखेर 21 जिल्ह्यांना होणार लाभ, उद्यापासून पैशांचं वाटप होणार सुरू, शेतकऱ्यांना आनंदाची बातमी। सरसकट कर्जमाफीबद्दल मानले शरद पवार आणि सरकारचे आभार, रोहित पवारांचे देखील सरकारकडून आभार। रोहित पवारांच्यामुळेच कर्जमाफी झाली, शरद पवारांचं मनोगत। गडचिरोली जिल्ह्यात केवळ 22% शेतकरी आत्महत्याग्रस्त, कुटुंबियांना मदत। आता सरकार कधी करणार मदत? शेतकऱ्यांनी आत्महत्या टाळण्यासाठी काय करावं अशी उपाययोजना सरकारने करावी, शरद पवारांचं स्पष्टीकरण। एकतीस जुलै अंतिम मुदत, फार्मर आयडी अनिवार्य अशी आहे। शेतकऱ्यांनी भरावयाची रक्कम, शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढल्याशिवाय पीक विमा मिळणार नाही, सरकारचं स्पष्टीकरण। 2029 मध्ये देशभरामध्ये एकाच वेळी होणार निवडणुका, मोदी सरकारचा सर्वात मोठा मास्टरस्ट्रोक, देशात निवडणुकांची लगबग सुरू। राज्यात पावसाची उघडी, पुढील 5 दिवस पावसाची हलक्या सरींची शक्यता, मुसळधार पावसाला ब्रेक, तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता, हवामान विभागाचा महत्त्वपूर्ण अंदाज। पावसाचा दिलासा तरी शेती संकटात, क्रिसलचा इशारा, जुलैचा उत्तरार्ध कोरडा निघणार, शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता, महाराष्ट्रात पाऊस पुन्हा कोसळणार। सोयाबीनची लागवड 90% मोपाचा दावा, 100 लाख हेक्टरवरती यावेळी सोयाबीन झाल्याची ही माहिती आली समोर, सोयाबीन देणार शेतकऱ्यांना पैसा। होर्मुझमधील वाहतूक पुन्हा ठप्प, खतांच्या दरवाढीची चिन्ह, शेतकऱ्यांना बसणार मोठा फटका, अमेरिका इराण पुन्हा युद्धाला झाली सुरुवात। $28 लाख लाभार्थ्यांना मिळणार 3 महिन्यांचं रेशन आगाऊ, राज्य शासनाचा मोठा निर्णय, 6 लाख शिधापत्रिकाधारकांची गैरसोय दूर करण्याची सरकारची मोठी माहिती। राम मंदिर लुटीविरोधात शिवसेनेची संघर्ष यात्रा, उद्धव ठाकरे करणार महाराष्ट्र दौरा, पुढील आठवड्यात नागपूरपासून उद्धव ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा अखेर होणार सुरू। उजनी धरण 18% भरले, विहीरचा निरेज 6,000चा विसर्ग, 5 दिवसात 25% पाण्याची आवक झाल्याची महत्त्वपूर्ण माहिती आली समोर। सुधारित खरीप पीक विमा योजना सरकारकडून जाहीर, अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना 31 जुलैपर्यंत मुदतवाढ, शेतकऱ्यांनी 31 जुलैपर्यंत अर्ज भरून घ्यावे, सरकारचं मोठं आव्हान। भेसळखोरांवरती घाव, दूध संकलनामध्ये 25% झाली घट, कारवाईनंतर केमिकलपासून दूध बनवल्याची आली माहिती अखेर समोर, सर्वांना बसला मोठा धक्का। लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीला सर्वात मोठा खड्डा, 26 कोटींचा खर्च गेला 33,000 कोटी रुपयांवरती, महाराष्ट्र सरकारला मोठा फटका बसल्याची माहिती आली समोर। खुशखबर, रेल्वे आणि बँकेत 12,000 पदांसाठी नोकर भरती निघणार, शेतकऱ्यांच्या मुलांनी यामध्ये सहभागी व्हावं, सरकारचं आव्हान। मराठीत बोलायला सांगितलं म्हणून टीसीने प्रवासाला डांबलं, मुंबईत धक्कादायक माहिती, अंधेरीमध्ये घडलेल्या घटनेमुळे तीव्र असा संताप व्यक्त, टीसीला अटक करण्याची मागणी। मुंबईकरांना दिलासा, जानेवारीपर्यंतचा जलसाठा जमा, धरणे अर्धी भरली, पाणीकपात टळणार, सरकार करणार पाणीकपाताचं संकट दूर। अरुणाचल प्रदेशमध्ये दुर्मिळ वृक्षजातीचा शोध, रश्मी ठाकरे यांच्या नावाने नामकरण, तेजस ठाकरे यांनी शोधली नवीन प्रजाती, महाराष्ट्रात मोठा जल्लोष।
राज्यात 5 दिवस पाऊस विश्रांतीवरती. शेतकऱ्यांना शेतीची कामं करण्यासाठी विश्रांती. लवकरच पुन्हा एकदा पाऊस जोर धरणार. 15 पासून पुन्हा पाऊस. हवामान बदलामुळे शेतकरी मजुरांचं जीवन संकटामध्ये. वर्षाला बुडतोय 20 दिवसांचा रोजगार. हवामान बदलाची सर्वात मोठा फटका बसतो शेतकरी बांधवांना आणि शेतकऱ्यांना. मोशी कचरा डेपोचे 8 बळी. शनिवारी बाहेर काढले 7 मृतदेह. 80 तासाहून अधिक बचाव कार्य झालं सुरू. सरकार गप्प राहणार का? दिवे घाटाचा खडतर प्रवास पार करत माऊलींच्या पालखींचं पुरंदरमध्ये आगमन. अखेर गर्दीचा रेकॉर्ड ब्रेक असा माहोल. राम मंदिर लुटीविरोधात शिवसेनेच्या आंदोलनाचा दुसरा टप्पा. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये नागपूरमध्ये 18 जुलैला होणार रामरक्षा आंदोलन. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात होणार ठाकरेंचं आंदोलन. ठाकरे करणार महाराष्ट्र दौरा. फडणवीस केंद्रात गेल्यास बावनकुळे होणार मुख्यमंत्रीपदाचे दावेदार. खासदार संजय राऊत यांचा दावा. बावनकुळे यांचं जोरदार प्रत्युत्तर. मी होणार नसल्याचा देखील केला मोठा दावा. खोपोलीचा पूल पुरात वाहून गेला. शेतकऱ्यांचा शेतीशी संपर्क तुटला. भात पिकांच्या लागवडीचं मोठं आलं संकट समोर. शेतापर्यंत पोहोचायचं कसं? मातृत्वाची रजा ही सरकारची मेहरबानी नाही तर महिलांचा घटनात्मक अधिकार. डॉक्टरांचे वेतन रोखण्याचा आदेश हायकोर्टाकडून अखेर झाला रद्द. देशभरामध्ये सर्वात मोठा जल्लोष सुरू. पावसावर विश्रांतीचे ढग. 20 जुलैपर्यंत खंड असण्याची शक्यता. शेतकऱ्यांनी शेतीची कामं करून घ्यावी. सरकारचं शेतकऱ्यांना मोठं आव्हान. गॅसचं संकट टळणार. LPG बाबत सरकारने प्लॅन बदलला. अमेरिकेसोबत मोठा झाला निर्णय. गॅस होणार स्वस्त. नर्मदेतून महाराष्ट्राला 10 TMC पाणीसाठा. 25 वर्षांचा प्रलंबित प्रश्न मार्गी. उकाई धरणातून 5 TMC पाणी उचलण्यासही दिली महत्त्वपूर्ण सहमती. शेतकऱ्यांनी हवामानाच्या स्थितीनुसार नियोजन करावं. 18 जुलैपासून पावसाचा जोर उसळणार. महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाचे मिळत आहेत संकेत. शेतकऱ्यांनी कामं करावी. देशभरातील IITचा कायापालट होणार. PM सेतू योजनेला अखेर मंजुरी. केंद्रीय अर्थमंत्रालयाचा मोठा निर्णय. 1200 कोटींचा निधी अखेर झाला जाहीर. भाजपच्या राज्यात सर्वत्र लूट आणि भ्रष्टाचार सुरू आहे. आदित्य ठाकरे यांचा जोरदार हल्लाबोल. कसलेच प्रशासन चालवता येत नसल्याची ठाकरेंची जोरदार टीका. राम मंदिर ट्रस्टकडे 32 किलो सोने, 1558 किलो चांदी, सर्व सुरक्षित असल्याचा दावा. मात्र चोरी कोणी केली अजूनही गुलदस्त्यातच आहे. 5 राज्यांची श्रीमंती वाढली. आपला महाराष्ट्र उंबरठ्यावरती. महाराष्ट्र लांब फेकल्याची माहिती. सरकारने महाराष्ट्राला डुबवल्याची देखील सरकार विरोधकांची जोरदार टीका.